उशिरा इथे सुरुवात झाली होती पहिल्या मॅचला, कारण आज फायनल डे आहे. गेम ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात. दोन गावागावातील अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला इथे. त्याच्यासाठी मात्र हा पहिला बॉल भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. सौरभ म्हात्रे पहिला बॉल हातात असताना डॉट आलाय. आदित्य म्हात्रे आणि नॉट स्ट्राईक इनला आदित्य मोरे आणि रमेश पवार हे नाव सातत्याने पाहायला गेलं तर एका बाजूला गावदेवी खार्डी, दुसऱ्या बाजूला गावदेवी वाकडी. डी आहे, डी फॅक्टर कुठे चालेल ते पाहणं गरजेचं. मिड ऑफ मध्ये घेऊन काढला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्ट केला जाईल बॉल. तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. खेळाला सुरुवात झाली. बॅटिंग करत असताना टीम वाकडी टीमच्या एका धावेने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मिलनबाई पालकर आणि त्यांच्या सर्व ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेला 21,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. जाणता राजा मित्र मंडळ रिटगर यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. रमेश पवार स्ट्रायकिंगला पाहायला गेलं तर हा पाहायला गेलं तर बॅटची एज घेतली. बॉल चालला लॉंग स्टॉप, रिझन मध्ये होतं स्टॉप. 4 धावांसाठी चौकार. ग्रिलच्या आतमध्ये क्रीडा रसिक बसलेले आहेत. त्यांना विनंती करणे की आपण लगेच मैदानाच्या बाहेर जायचं आहे आणि ग्रिलवरती जिथून लाईट्स आहेत तिथे कृपया कोणी जवळ जाऊ नका. रमेश पवार ही ताकद सातत्याने पाहिले गेले. हाई फटका आलाय, होते बाउन्स, 1 बाउन्स, सीमारेषा पार, पलीकडे जातील धावा 4 येतील. रमेश पवार यांच्या बॅटमधून 4 धावा. बघा, सन्माननीय पांडुरंग दादा पाटील यांचा वाढदिवस आहे. निश्चित स्वरूपात त्यांना सुद्धा वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेठ शबाले साहेबांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. नाव सातत्याने मात्र वाकडी टीमसाठी मात्र महत्वपूर्ण राहिले गेलेले आहेत. रमेश पवार हे मात्र पॉवर जनरेट करताना मात्र पाहायला मिळतात. 2 बॉलमध्ये 8 वैयक्तिकरित्या खेळ त्यांना पाहायला मिळतात. 9 धावा संख्या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना स्वरा 11 हर्ष इंटरप्राइजेस यांचा वाढदिवस उद्या साजरा होणार आहेत, परंतु बिंदासबाई ठोंबरे आणि रामदास शेठ शबाले साहेबांच्या वतीने त्याला दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आता इथून मात्र संयमाचं क्रिकेट पाहायला मिळालं. त्याचं उत्तम उदाहरण, मोठ्या खेळाडूचं उत्तम उदाहरण साकारत असताना इथे फलंदाज रमेश पवार आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल मॅनेजमेंट कडून महत्त्वाची सूचना आहे. त्या हॅट्रिकचं कोणत्याही प्रकारचं हॅट्रिकचं कॅश प्राईजचा उल्लेख होणार नाही. सिंगल आणि डबल कॅश प्राईज तुम्ही देऊ शकता आणि बक्षिसांची घोषणा मॅच मध्ये एकदाच केली जाईल. दिलगिरी व्यक्त करेन. नक्कीच. आणि 10 धावा धावफलकावरती. डबल डिजिट मध्ये मात्र इथून धावसंख्या मार्गक्रमण करत असताना, परंतु हा फटका फसला. मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडला जाईल झेल आणि इथून फलंदाज बाद. तर नक्कीच या स्पर्धेला एबीपी ग्रुप अर्थातच सन्माननीय अण्णा शेटपालकर, प्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट तुळशीराम डांगरकर, किशोरजी पाटील वडवली असतील, नितीनजी माळी आणि प्रसिद्ध युवा उद्योजक स्वतंत्र शेटपालकर यांच्याकडून 21,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर महावीर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय युवा नेतृत्व मिलन शेटपालकर यांच्याकडून 21,000. या संपूर्ण पाहुण्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या मी आयोजकांना विनंती करेन. ते सन्माननीय राजेश आगिवले यांचा येथे सन्मानित केलं जाणार आहे. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदादादा ठोंबरे यांचे खास ते निकटवर्ती आहेत. आणि ओमकार दादा तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षकांना महत्त्वाची सूचना, जांभळीच्या झाडाखाली एक कॅमेराची वायर गेले, तिथे आपण पाय दिलेत, कनेक्शन आहेत, बघा आपली काळजी घ्या. सन्माननीय राजेश आगिवले आदरणीय शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांचे ते मेवणी आहेत. त्यांचंही मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. आणि प्रशांत निंबालकर यावं आपण व्यासपीठावर, तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. चला, नितीन मालिक केवाले शिवसेना शाखा प्रमुख केवाले. नितीन दादा या. मिलन शेठ पालकर केवाले
या महावीर ग्रुप मिलन शेठ पालकर या आपल्या येतोची सन्मानित केलं जाणार आहे. तर मिलन शेठ पालकर दोस्तीच्या दुनियातील एक राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा सन्मान्य मिलनबाई पालकर यांचा येतोची सन्मान शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेठ छाबळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जात आहे. या स्पर्धेची भव्य दिव्यता तुम्ही पाहू शकताय. महागुरूच्या मार्फत इथून सर्व अतिथीगणांचं मात्र मान सन्मान घेतले जात आहेत. तोपर्यंत पाहिला गेलं तर उंच माझा झोका घेत बॉल मात्र हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतात. दूरवरचा प्रवास अपूर्व पडलाय. यानंतर केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शशिकांत दादा गायकर यांचा येतोची सन्मानित केलं जाईल. या शशिकांत गायकर माजी सरपंच ग्रामपंचायत केवाले यांचा येतोची सन्मान शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून इथे रामदास शेठ छाबळे साहेब आणि बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. सन्माननीय केवाले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अण्णाशेठ पालकर साहेबांचे सुपुत्र स्वतंत्रभाई पालकर या आपला सन्मानित केलं जाईल. स्वतंत्र दादा यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. रमेश पवार ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. ओहो, हा मात्र पाहायला गेला तर कॉकटेल शॉट. अगदी बॉल चाललाय सीमारेषा जवळ, परंतु ते उडाच अप्रतिम. अतिल मात्र यांच्याकडनं क्षेत्रक्षण पाहायला मिळतात. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी इथून 2 आणि तेवढी शाबासकी इथे मिळताना पाहायला मिळते. इथे सन्माननीय स्वतंत्र पालकर केवाले यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य रामदास शेठ छाबळे साहेब आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते जाणता राजा हे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर नितीन माली शिवसेना शाखा प्रमुख केवाले नितीन दादा या आपल्या येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केलं जाईल. आणि कालुराम दादा पाटील वाकडी दादा या आपला सन्मानित केलं जाणार आहे. हो टू कमेंट्री बॉक्स. 13 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. आयुष पाटील गोलंदाजी मार्कवरती उद्ध विकेटनं टॅप केला. मात्र पाहायला गेलं तर एक क्षेत्र धाव घेण्याचा प्रयत्न, तेवढाच अप्रतिम क्षेत्रक्षण थ्रो तर झाला. तिथे बॅकअप आहे डीप मध्ये. आज पाहिलं गेलं तर या विभागातील प्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट आदरणीय तुळशीराम डांगरकर साहेब केवाडी यांच्याकडनं आपल्याला कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनापासून आभार. या विभागातील अनेक जणांचे मात्र इथून जागा घेण्याचे, घर घेण्याचे स्वप्न साकार करणारे प्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट तुळशीराम डांगरकर साहेब केवाले यांच्याकडनं मात्र 1000 रुपये कॉमेंट्री बॉक्ससाठी. तर इथे कालुराम पाटील यांचा सन्मानित केला जात आहे. आणि त्यानंतर तुळशीराम डांगरकर तुळशीराम दादा या. तुळशीराम दादा एक दिलदार व्यक्तिमत्व, युवा उद्योजक तुळशीराम शेठ डांगरकर यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. जोरदार अपील पहा. तिथे निर्णय चुकलाय. थ्रो तर झालाय. तिथे रनआउटची संधी. ओहो, तेजेश कदाचित बाद होतील, झालेत बाद. आणखी एक निर्णय चुकल्यानंतर कॉलिंग नव्हती तिथे फारशी पाहायला मिळाली. ताळमेळ जुळलं नाहीये आणि आणखी एक विकेट माघारी 14 धावसंख्येवरती. इथे तुळशीराम डांगरकर रिअल इस्टेट्स एजंट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समालोचन ग्रुपसाठी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर राज पालकर राज गायकर याचे राजदादा या आपला सन्मानित केला जाईल. तर सचिन स्पोर्ट्स खेरणे रोहन गोंडले आणि ज हनुमान करंजाडे सनीबाई कैकाडी टॉस साठी दोन्ही कॅप्टन खेरणे आणि करंजाडे आपण लगेच संपर्क साधा. धन्यवाद. खूप मॅच आपण पाहायला गेलं तर त्याच्या अगोदरची ही मॅच आपण पाहिली. संदीप दादा पाटील खाना आपण समोर या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी इथे मान्यवरांचा येतोची सन्मान केला जात आहे. मालुंगी गावातील प्रतीक बडेकर, जयेश बडेकर आणि प्रथमेश फराड आणि रवी पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो. यावं आपण समोर. 14 धावा 2 विकेट सेकंड ओव्हर. चला जयवंत पालकर याचे आपण सन्मानित केलं जाईल. केवाले गाव या जयवंत पालकर यांचा येतोची सन्मानित केलं जाईल. चला जयवंत पालकर यांचा येतोची सन्मान केला जात आहे. अभिलाष डांगरकर याचे अभिलाष आपल्या येतोची सन्मानित केलं जाणार आहे. चल इथून 14 धावा पणवरती तिसरा विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथून मार्गस्थ असताना दुसरा आपल्याला पाहायला मिळते. सचिन स्पोर्ट्स खेरणे कॅप्टन रोहन गोंडली, जय हनुमान करंजाडे कॅप्टन सनीबाई कैकाडी टॉस साठी संपर्क साधा. धन्यवाद. तर इथे सन्मान केला जाईल आता चिंद्रण
चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय एकनाथदादा पाटील यांचा सन्मानित केला जाणार आहे. या एकनाथदादा पाटील या चिंद्रन गावाच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज MIDC विभागाचा जर विचार केला खूप मोठी जबाबदारी चिंद्रन ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. दादा या आपला येतोची सन्मानित केला जाईल. चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एकनाथदादा पाटील यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. चौदा धावा धावपलकावरती असताना थोडीशी बिकट परिस्थिती. आता इथून आणखी एक विकेट जाण्याची संधी, परंतु हा झेल ड्रॉप झालाय. आता आणखी एक विकेट इथे प्राप्त करून देत असताना आयुष्यला पाहिलं असतं. 15 धावा धावपलकावरती इथून पाहायला मिळतात. तर स्वप्नील पाटील केवाले यायचे आपण. स्वप्नील या आपला सन्मानित केलं जाईल. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. तर सन्मान्य खूप गर्दी दत्तात्रय झालेली आहे. सन्मान्य चिखले ग्रामपंचायतीचे दमदार सरपंच सन्मान्य दत्तात्रेयजी विठ्ठल तांडेल साहेब यांचे इथे आगमन झाले. सन्मान्य रामकिशन साहेब सायंटिस्ट बाबा ऑटोमॅटिक सेंटर यांचे इथे शुभ आगमन झाले. आणि सन्मान्य महाराष्ट्राच्या आयडियल फेम सुप्रसिद्ध गायक गुरुनाथजी म्हात्रे आणि सन्मान्य शैलेशजी पंडित साहेब चिखले या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. सन्माननीय नरेश सोनवणे साहेब, नरेश सोनवणे साहेब माजी उपसरपंच आणि त्यांच्या त्यांच्या सौभाग्यवती दीपिकाताई या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत चिंद्रन. त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. नरेश सोनवणे साहेब पनवेल तालुका एक अतिशय दमदार नेतृत्व आपण त्यांच्या माध्यमातून पाहत असतो. अनुसूचित जाती जमातीचा जर विचार केला सातत्याने संघर्ष करणारे व्यक्तिमत्व आणि त्यानंतरचा सन्मान असेल शंकरशेठ देशेकर माजी उपसरपंच चिंद्रन याचे शंकरशेठ या आपला यथोचित सन्मानित केला जाईल. 15 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. तिसरं इथून मार्गस्थ होईल. सन्माननीय शंकरशेठ देशेकर माजी उपसरपंच चिंद्रन यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. महागुरु हा बॉल चांगला पाहायला मिळाला. थोडासा बाहेर जाणारा पंच वळतात इकडे, म्हणजे वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धावे त्यांना पाहायला मिळेल. तर सन्माननीय चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य संतोष देशेकर या आपला यथोचित सन्मानित केला जाईल. 16 धावा 3 विकेट. सन्माननीय दत्तात्रय विठ्ठल तांडेल साहेब सरपंच चिखले ग्रामपंचायत, रवी किशन साहेब, त्याचबरोबर समाविष्ट बाबा ऑटोमॅटिक, त्याचबरोबर गुरुनाथ म्हात्रे महाराष्ट्र आयडॉल फेम प्रसिद्ध गायक शैलेश पंडित चिखले यांचं मनपूर्वक स्वागत आहे. सोळा धावा धावपलकावरती 3 विकेट माघारी गेलेत. एक महत्वपूर्ण फलंदाजी एखाद्या इथून इनिंग खेळावी लागेल तुम्हाला. तसं होताना पाहायला मिळेल का? केतनजी पाटील अरिवली यांचंही इथे शुभागमन झाले. त्यांचं इथे सहर्ष या क्रीडानगरीमध्ये करूया सहर्ष स्वागत. मॅच इथून पलटवली जाईल का? जिथून अल्टी खेळ तुम्हाला करावे लागेल. गेम पलटी करणारा गेम खेळावा लागेल, परंतु नाही आहे इथे. प्रत्येक बॉल आगीचे निखारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल इथे मात्र हाताळण्यात आला. अप्रतिम गोलंदाजी साकारली इथे. अतिश मात्रे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. इथून तिसऱ्या षटकासाठी मात्र आणले गेले आणि त्याचं उत्तम उदाहरण साकारले. आपण पाहतोय आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ खानाव आयोजित तालुका प्रमुख चषक 2025 रुपेशभाई ठोंबरे या नावाचा जय जयकार अगदी अखंड प्रत्येक रात्रीमध्ये होताना पाहायला मिळालं. आधी पॉइंटला घेऊन काढले, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. पहा इथून ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली ना, जणू काही मात्र इथून गोलंदाजांनी प्रत्येक गोलंदाजांनी फलंदाजांची व्यसन ओढून ठेवली आणि इथून जयबंद करून घेण्यात आले. आणि त्याचबरोबर प्रत्येक बॉल प्रत्येक इथून चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आले. लाईन लेंथ रनवे ग्रीपवे रिलीज पद्धत
खूप छान पद्धतीने मात्र हाताळण्यात आले. तर सन्मानित संदीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते शैलेश पंडित साहेबांचा इथे स्वागत केलं जात आहे. गरज होती मोठ्या फटक्याची आणि इथून संघर्ष करत असताना मात्र हा संघर्षमय फटका मात्र आलाय. फलंदाज प्रशांत पाटील यांच्या बॅटमधून येते ऑन क्षेत्र कव्हर करताना ऑन ड्राईव्ह. तर इथे मालुंगी गावातील बघा सन्मान्य रवी पाटील, त्याचबरोबर साईनाथ घागस, प्रतीक बडेकर, जयेश बडेकर, प्रथमेश फराड आणि सार्थक खाणे या सर्वांनी एकत्रित यायचे आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर सचिन स्पोर्ट्स खेरणे रोहन गोंडले आपण संपर्क साधा टॉससाठी आणि सनीबाई कायकाडी जय हनुमान करंजाडे. 6 धावेने थोडासा आकार येताना मात्र पाहायला मिळतोय आपल्याला, कारण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा 23 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वन वे ट्रॅफिक भगव्या रंगाची आपल्याला मात्र या खानाव गावामध्ये मात्र पाहायला मिळतोय. आणि मान्यवरांची महापूर आज खानाव नगरीमध्ये हा प्रेम आहे रुपेश ठोंबरे साहेबांचं वरती असणार. सौरभ ठोकळ अल्टो, नवीन पनवेल यांचंही ते शुभागमन झालंय, त्यांचंही करूया सरचे स्वागत. 3 षटकं संपली, 23 धावा आहेत आणि 3 विकेट. बॅटिंग करते टीम वाकडी आणि फिल्डिंग टीम खार्डी. धन्यवाद. नरेश दोरे यांचा येतोचे सन्मान इथे बिंदासबाई ठोंबरे यांच्या शुभासे केलं जाईल. बिंदासबाईंचे खास ते निकटवर्ती आहेत नरेश दोरे यांचा सन्मान केला जात आहे. 23 धावा या षटकामधील अजूनपर्यंत 1 बॉल शिल्लक असणार आहे. हा चांगला बॉल आणि इंडिज वेल शेवटचा बॉल डॉट आला. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती 3 विकेट माघारी. अजूनपर्यंत 6 बॉलचा 1 षटकाचा खेळ बाकी असेल. चला इथून टीम मीटिंग घ्यायची नाही प्लीज, विनंती करेन. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर सूरज फौजारला आपण पाहतोय स्क्रीनवरती, खुश आहेत परंतु थोडीशी चेहऱ्यावरती पाहिले गेले तर आता स्माईल आले. ही स्माईल खूप काही सांगून जातोय. सूरज फौजार इथे नाणेफेक केली जात आहे. जानमान करंजाडे विपक्षे खिरणे क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रामदास शेठ शाबळे साहेबांच्या शुभ हस्ते या दोन्ही संघनायक खिरणे विपक्ष करंजाडे खिरणे उपस्थित आहे. करंजाडे जानमान चल गणेश महाराज खाणे चिंचवली या दादा आपला सन्मान केला जाईल. या दोन्ही संघनायक करंजाडे क्रिकेट संघाचे संघनायक संतोष शेठ पाटील दहिसर पुरस्कर्ते खार्डी टीम सलग 2 विकेटसाठी 3000 रुपये. अंतिम षटक आणि अंतिम षटकावरती निश्चितच धावा घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल. फाईनमध्ये बॉल गेला, एक सिंगललाच प्राधान्य दिले. 1 धावेने धावफलक मात्र पाहायला मिळेल 24. करंजाडे क्रिकेट संघ पेनल्टी दिली जाईल बघा. तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. 5 बॉल शिल्लक असतील आणि या 5 बॉल वरती धावा येतील किती. मागची मॅच आपण 26 धावांची कंचनची पाहिली गेली, चांगली बनवली होती तिथे धाकटी जुईनं. अंतिम क्षणी मात्र पराभव झाले होते आणि तिथे जिंकली होती टीम पाली टीम. काय अप्रतिम खेळ तिथे मात्र पाहायला मिळाला होता. 27 धावांचा खेळ होता तिथे. आणि आत्ताही ही मॅच अगदीच त्या स्थितीमध्ये मात्र जातोय की काय अशी मात्र इथून शंका निर्माण झाली आणि शंकेला वाव आहे. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 बॉलचा खेळ आत्तापर्यंत इथून परिपूर्ण होताना पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. 24 धावा धावफलकावरती आल्यात. 3 महत्त्वपूर्ण विकेट माघारी गेलेत. फलंदाज प्रशांत पाटील यांच्याही बॅटला मात्र कनेक्टिव्हिटी तेवढी फारशी पाहायला मिळत नाहीये. थर्ड मॅन रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1च धाव मात्र येताना पाहायला मिळेल तोपर्यंत आणि या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं मात्र आपण पाहायला गेलं तर खेळाला पुढे नेण्याचं काम दोन्ही फलंदाजांनी केलंय. प्रशांत पाटील आणि अमित दमदाडे हे चांगल्या पद्धतीने खेळ करताना मात्र पाहायला मिळाले. जिथून विकेट गेल्यानंतर खेळ धावसंख्या
हलकी फुलकी पुढे जाणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, अगदी क्षेत्र चांगला निवडलाय. बॉल चाललाय इथे मात्र टप्पा टप्पा सीमारेषा पार 4 आणि करंजाडे टीम कॅप्टन टॉस साठी क्विक या लवकर. तरी इथे अनिकेत पाटील यांचा सन्मान केला जाणार. अनिकेत या व्यासपीठावर. 29 धावा धावपलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत महागुरु इथून बाकी असणार आहे. त्यानंतर लगेच टॉस घेतला जाईल. 29 धावा धावपलकावरती. दोन्ही तेवढ्याच मातब्बर टीम आपल्याला मात्र इथे पाहायला मिळतात. गावदेवी खार्डी, दुसऱ्या बाजूला गावदेवी वाकडी. हा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. प्रांशु अँड मित 11 आई गावदेवी खार्डी आणि स्वरा हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये फाईट करताना पाहायला मिळतील. तसं पाहायला गेलं तर संघर्ष दोन्ही संघांना करावा लागेल. ते मागच्या मॅच मध्येही आपण तेच पाहिलंय. अगदी अंतिम बॉल पर्यंत मॅच जाताना पाहायला मिळाली. अनिकेत अनंत पाटील बघा, बिंदासभाई ठोंबरे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर. हा फटका थोडासा इथून टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला नाही आणि तोपर्यंत इथून बॅकअप येईल तिथे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं मिडॉन मध्ये. 2 धावा तोपर्यंत सहजरित्या इथे पूर्ण केल्या जातात प्रशांत आणि अमित यांच्याकडून आणि 2 धाव्यानं अंतिम इथून मात्र टार्गेट सेट केला जातोय. 31 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. विजयासाठी 32 धावांची गरज महागुरु. करंजाडे क्रिकेट संघ शेवटचा कॉल आहे. टॉस साठी लवकर या. चला, नाणेफेकीसाठी तुम्हाला शेवटचा पुकार आहे. तर विनिंग टार्गेट 32 आणि बॅटिंग करेल यावेळेला टीम खार्डी. आज उपस्थित सर्व आमचे पाहुणे मंडळी. लकी ड्रॉचं काउंटर ओपन आहे. ॲक्टिवा 6G आपण देणार आहोत भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना आणि 2 तासानंतर अगदी 12 मध्यरात्री 12 साडेबारा नंतर आम्ही जो लकी ड्रॉ ओपन करणार आहोत. आणि त्याचा एक महत्त्वाचा नियम आहे, जरी आपल्या मुलाच्या मुलीच्या नावाने किंवा आपल्या प्रियजनांच्या नावाने जरी कुपन घेतलं तरी ते आम्ही कन्सिडर करणार आहोत. ही काही डाऊट्स असतील ते सुद्धा आम्ही क्लिअर करू. कुपन ज्यांना हवं असेल तर स्टेजच्या उजव्या बाजूला काउंटर ओपन आहे. धन्यवाद. चला, टॉस पेंडिंग आहे. संकेत गोंधली धानसर आणि प्रदीप पाटील कानपुली शिवसेना शाखा प्रमुख या दोन्ही व्यक्तिमत्वांचा हेतूची सन्मान केला जाईल. दोघाही याच्या बघा, संकेत गोंधली, प्रदीप पाटील, विनायक पोरजी धानसर या त्रिवेणी संघाचा सन्मान केला जाईल. संकेत गोंधली म्हटलं ना, काश्मीर से कन्याकुमारी पहचान हमारी. टॉस साठी करंजाडे क्रिकेट संघ अजूनपर्यंत उपस्थित नाहीये सागर इथे. आता मात्र त्या संघाला इथे दंडित केलं जाणार आहे बघा. चेंडू जर विकेटवर पडलं तर आमच्या आई गावदेवी जगदंबा 11 खानाव यांच्या वतीने करंजाडे क्रिकेट संघाला दंडित केलं जाईल. विनायक पोरजी धानसर, विनायक या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. लहूदादा पाटील माजी सरपंच खानाव या. लहूदादा, विनायक पोरजी धानसर यांचा येथेची सन्मानित केला जाणार आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेठ शबाले साहेबांना आम्ही ते विनंती करत आहोत की आपल्या शुभास्ते विनायक पोरजी यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत करावं.
मॅच ऑन. तर सलामीची जोडी सरकले. सोरा 11 अँड हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. द मॅच ऑन. आदित्य मोरे पहिला चेंडू डॉट. बॅटिंग करतो सूरज फौजदार आणि सौरभ म्हात्रे. विनिंग टार्गेट 32. 4 षटकांचा सामना आहे. महत्वाचा सामना आहे. सुपर 12 विजयी संघ सुपर 6 मध्ये जाईल. आपण पाहिलं आज शिवांश वागेश्वर हरिग्रामनं पराभूत केलं टीम स्वर्गीय स्वप्नील मस्कर 11 गावदेवी कोपरोली संघाला. त्यानंतर बापदेव पाली रोहितच्या संघाने पराभूत केलं मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई संघाला. आणि त्यानंतर आपण ही लढत पाहतोय. ओ जरूर सामना कमालीचा असणार आहे. अपील जोरदार. यस फलंदाज होईल. यस डिसिजन येईल. खूप मोठ्या संख्येने आज पाहुणा वर्ग आपण जरूर पाहतोय. बिंदासबाईंच्या नावाची ही स्पर्धा शिवसेना तालुका प्रमुख चषक. मागून टॉस आपण करू. दोन्ही कॅप्टन आलेत. यस टॉस करूया. नाणेफेक इथे संपन्न होईल. केंद्र ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एकनाथदादा पाटील साहेबांच्या शुभास्ते आणि सोनाल साहेब आपण या एकनाथदादा पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत चिंद्रण यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न. मिलनदादा पालकर मिलन शेठ पालकर आपण या. मिलन शेठ पालकर एकनाथदादा पाटील नरेश सोनावणे संतोष देशकर. ऑफिशियल आमच्या अंपायर क्विक कॉन्टॅक्ट करा. मागून टॉस करून घ्या. अंपायर्स आमचे ऑफिशियल थर्ड अंपायर लवकर या. टीव्ही अंपायर खेरणे क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे. करंदाडे क्रिकेट संघाला गोलंदाजीसाठी ते त्याने आमंत्रित केलेलं आहे. तर रोशन गोंधली शांततेचे प्रतीक खेरणे यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. तर वैभव परब पनवेल यांचा येतोची सन्मानित केला जाईल. बॅट्समन आउट. तर वैभव परब यांचा येतोची सन्मान दिलीपदादा पाटील यांच्या शुभास्ते केले जाईल. कालुराम शेठ पाटील वाकडी यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचा आर्थिक सहकार्य ते प्राप्त झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. द मॅच ऑन. आदित्य मोरे इथे जरूर एक विकेट मिळाली. सामना महत्वाचा असेल. सौरभ म्हात्रे इथे बाद झाला. प्रचंड मोठ्या संख्येने आज बिंदासबाई ठोंबरे अर्थातच शिवसेना पनवेल तालुका प्रमुख आणि आज त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी पाहुणे मंडळी आणि त्यांचा यथोचित आम्ही सन्मान केला. नेक्स्ट मॅच खेळणे आणि करंजाडे आपण रेडी राहा. फिल्डिंग टीम आपण सीमारेषे जवळ येऊन थांबा. थोडं आम्हाला सहकार्य करा. 9 मॅचेस कव्हर करतोय. तिसरा सामना आणि आज स्पर्धेची शेवटची रात्र. आदित्य मोरे विकेट मिळाली. टीम खाडी 4 षटकं. टार्गेट जरी सोपं असलं क्रिकेट हा खेळ क्रिकेटचा खेळ शेवटपर्यंत आपण पाहतो याचा नेम नसतो आणि क्रिकेट खेळाची रंजकता दोन्ही संघ सोरा 11 हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी आपण पाहतोय गोलंदाजी करताना.
संतोष शेठ पाटील दहिसर या संघाचे पुरस्कर्ते गुरुनाथ शेठ पाटील असतील. प्रांशान मीत 11 आई गावदेवी खार्डी संघ बॅटिंग करतोय. 11 वाजलेत, थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. बॅटिंग करताना टीम खार्डी आदित्य मोरे समोर ठेवला, स्टेट हिट करतोय, पाठलाग होईल. लॉंग ऑफ कडे ताकदीचा फटका. यस अंपायर सिग्नल मिळतील या चेंडूवर चौकार, सनसनीत चौकार. चौकार आदरणीय एकनाथ दादा पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी 5001 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही आई गावदेवी आई जगदंबा आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत. सर्व मान्यवरांचं धन्यवाद. यस वेगवान चेंडू समोर ठेवला, डीप कडे फिल्डर रेडी. यस बघा खार्डी संघ सामना दोन्ही संघांना विजय हवाय आणि ते शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आदित्य मोरे पहिला चेंडू डॉट, एक रनआउट आली, मात्र आल्या आल्या केतननं इम्प्रेस केलं. वेलकम 4 पाहिला. आता धावा धावफलकावरची टोटल 5. 32. कुपन काउंटर आहे, तिथे जास्त गर्दी करू नका, कारण इलेक्ट्रिक सप्लाय विद्युत पुरवठा करणारी मेन वायर सुद्धा आहे आणि जनरेटरच्या आजूबाजूला जे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही सूचना देतो. नेक्स्ट बॉल आदित्य समोर ठेवला, ताकदीचा वापर, डीप कडे, एक धाव घेण्याची तयारी, फिल्डर रेडी. नक्की सिंगल डबलनं सुद्धा धावा होऊ शकतात याच आविर्भावामध्ये खेळताना. आज आपण पाहतोय सूरज फौजदार, वन ऑफ द गुड क्रिकेटर. अनेक मैदानं गाजवलेत, अनेक मैदानावर या खेळाडूला पाहतो आणि त्याच्या समोर आव्हान आहे. रमेश पवार आऊ. कमालीचा सामना वाकडी विरुद्ध खार्डी. 5 चेंडू संपलेत, धावा 6, 6 रन. ओ समोर ठेवला, एक चौकाराचा पॉज सोडला, मात्र त्यानंतर आदित्यनं 2 धाव घेण्याची तयारी. बघा ही एक धाव खूप महत्वाची. टार्गेट 32. ज्या पद्धतीनं खार्डी खेळतोय, समय सूचकता, अगदी गेम प्लॅन करून मैदानावर खेळत असताना सूरज कोणती घाई करत नाही. असंच पाहिलं होतं जेव्हा खार्डीनं दुसरा सामना जिंकला. अगदी सोप्या पद्धतीनं विरोधी संघाविरुद्ध त्यांनी डाव कट रचले असले होते आणि तो सामना संघाने जिंकला होता. 18 चेंडू 24. सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आपण स्पर्धा पाहतोय बिंदासबाईंच्या नावाची स्पर्धा. 3 बाईक, 3 स्पोर्ट सायकल आणि शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक. 18 चेंडू 24 धावा. तर सचिन दादा मुंडे आजचे बड्डे बॉय, आमचे संयोजक आयोजक आणि सचिन दादा मुंडे यांचे केवाळेचे मित्र परिवार सुद्धा उपस्थित आहेत आणि त्या मित्र परिवारांना विनंती करेन, सचिन दादा मुंडे यांचा केवाळेचा मित्र परिवार आज मिलन शेठ पालकर प्रसिद्ध उद्योजक, स्वतंत्र शेठ पालकर प्रसिद्ध उद्योजक, नितीन जिमाळी राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, शशिकांतजी गायकर, जयवंतजी पालकर युवा उद्योजक आणि तुळशीराम डांगरकर प्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट, राज गायकर युवा उद्योजक, अभिलाष डांगरकर आणि केवाळेचा मित्र परिवार स्वप्नील पाटील या आपण इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिबीबाई म्हात्रे वावंजे यांचं आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. दिबीबाई म्हात्रे मनपूर्वक आपलं खानाव ग्रामस्थांच्या वतीने सरचे स्वागत आहे. या संपार सिग्नल आले, 32चा पाठलाग करायचे आणि षटकार. का बॅटिंग होते सूरज कडून, अगदी शांत हुशारीने खेळतो, अगदी आपल्या डोक्यानं ज्यांना 32चं आव्हान आहे. समोर रमेश पवार याचा वाकडी संघ आणि स्वतः हे आव्हान पेलताना बॅटिंग कमालीचे, अगदी ग्रेट स्ट्रोक. षटकार आल्या पहिल्या चेंडूवर, धावा 14. वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिबीबाई म्हात्रे त्यांच्या समवेत शांततेचे प्रतीक दिनूबाई पालकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आई गावदेवी आई जगदंबा 11 आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. चेंडू द्यायचे, बॉल द्यायचे, आमचे बॉल बॉय. 14 धावा आहेत धावफलकावर. निलेश गायकर केवाळे
अक्षय पाटील केवाळे, सचिन दादा मुंडे यांचा मित्र परिवार या टॉस बॉक्समध्ये आपण त्यांना इन्व्हाइट करू. वामनजी गावाचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व सरपंच DB बाई म्हात्रे. आपण पाहते समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असणारे आणि युवा वर्गांसाठी नेहमी मदतीचा हात, क्रिकेट क्षेत्रासाठी असलेलं उल्लेखनीय कामगिरी आणि सन्माननीय DB बाई म्हात्रे यांचं स्वागत झालं. वेलकम, सुस्वागतम. कोविडच्या जे बॅटिंग करतोय आपण सूरज फौजदारला पाहतोय. केतन म्हात्रे बॅटिंग करत असताना शांत डोक्याने खेळतो. टीम खार्डी, प्रांशु आणि मीत 11, आई गावदेवी खार्डी. एकूण धावा दाफलकावरती 18. रमेश पवार इथे चेंडू डॉट फेकणं, विकेट घेणं खूप महत्वाचे. सूरज फौजदार त्याच्या नैसर्गिक खेळानं खेळतो. अगदी चेंडूची प्रतीक्षा करतो, त्यानंतर हल्ले चढवतो. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आळ्या. रमेश पवारचे षटकार चौकारानंतर 2 डॉट बॉल आणि बघा विकेटची नितांत गरज होती. विकेट मिळाले. आणखीन एक धक्का. सूरज फौजदार ज्यांनी गोलंदाजांना नाकी न बांधलं होतं. अगदी आदित्यवर शांत खेळला. जसा रमेश पवार आला त्यावर आक्रमण केलं. मात्र रमेशनं पुन्हा एकदा आपलं अस्त्र दाखवलं. तंत्रमंत्राचा वापर करत असताना बाद केलं सूरज फौजदारला. DB बाई म्हात्रे सरपंच यांना स्क्रीनवर पाहतोय. त्यांच्यासमोर मिलनबाई पालकर असतील आणि स्वतंत्र शेठ पालकर असतील. मॅचचा आनंद घेत असताना आमचे सन्माननीय पाहुणे मंडळी, बिंदास बाईंवर असलेलं प्रचंड प्रेम आणि आज मोठ्या संख्येनं अतिथी कक्षामध्ये आम्ही पाहतोय आमचे सर्व मान्यवर. एकूण धावा दाफलकावरती 18. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक 3 बाईकची स्पर्धा आज शेवटची रात्र. एकूण धावा दाफलकावर 18. नवीन फलंदाज आलाय अनिकेत. स्लोअर वन. काय कमबॅक केलाय रमेश पवार. आऊन गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 चेंडूवर मोठे फटके आले. मात्र त्यानंतर कमबॅक करणारं हे षटक होतं. चला मान्यवरांचा येतोजी सन्मानित केला जाणार आहे. सन्माननीय DB बाई म्हात्रे विद्यमान सरपंच वाबंजे ग्रामपंचायत यांचा सन्मानित केला जाईल. DB बाई आपला सन्मानित केला जाणार आहे. अनंता पाटील, दिलीप पाटील आणि बलिराम भोईर माजी सरपंच खानाव या त्रिवेणी संगमला आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना अनेक गोरगरीब गरजूंना खऱ्या अर्थाने ज्यांच्या संकल्पनेतून मदत कार्य करण्याचं काम झालं ते सन्मान्य बाबंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच DB बाई म्हात्रे साहेबांचा सन्मानित केलं जात आहे. आणि बलिराम दादा पाटील या आपण बलिराम या आपला आपण या आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने DB बाई म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जात आहे. वाबंजे गावाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपण पाहतो अनेक कुस्ती क्षेत्रातील मल्ले राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय अशा दिग्गज मल्ल्यांना ज्यांनी लाल मातीमध्ये खऱ्या अर्थाने प्राचारण करणारे सन्माननीय सरपंच DB बाई म्हात्रे साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर वाबंजे गावचे शांततेचे प्रतीक दिनूबाई पालकर
दिनूबाई या आपला सन्मान केला जाईल. हा सरपंच म्हटलं ना प्रथम नागरिक. एका बाजूला आमचे चिंद्रंग ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एकनाथदादा पाटील यांना पाहतो. तर 18 धावा झालेत आणि टार्गेट 32 आहे. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 12 चेंडू 14 धावेची गरज. धाकटी जुईला जो मोही अँड साईशा 11 सिद्धार्थ 11 केवाळे संघानं सामना जिंकलाय धाकटी जुई नाईट टुर्नामेंटला, त्यांचं अभिनंदन. मोही मिलनजी पालकर यांची आम्ही पाहतोय सुकन्या आणि स्वतंत्र पालकर यांची सुकन्या साईशा आणि सिद्धार्थ 11 केवाळ्याने पहिल्या सामन्यामध्ये घवघवीत यश संपादित केलं. अभिनंदन टीम. तर नक्कीच आता हा पाहुण्यांचा तापा कदाचित तिकडे जाईल. हे पाठीराखे असतात. चला मॅच कडे वळतो. 12 चेंडू. दिबीबाई म्हात्रे यांना मी पाहतोय क्रिकेट क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कुस्ती क्षेत्र साठी मोठं योगदान देणारं व्यक्तिमत्व. मॅच कडे वळतो. येणारे 12 चेंडू आणि 14ची गरज. पहिला चेंडू लॉफ केलाय. विकेट घेणं महत्वाचं. व्हेरी गुड कॅच. अमितनं पकडला झेल आणि फलंदाज बाद. 12-14चं समीकरण आता 11 मध्ये 14. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. तर सन्मान हे वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच डीबीबाई म्हात्रे साहेबांच्या करता 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आई गावदेवी आई जगदंबा आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने आम्ही ते आभार व्यक्त करत आहोत. हर्ष इंटरप्राइजेस या नावानं संघ खेळतोय. सोरा 11 अँड हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. यस. विनिंग कॅल्क्युलेशन. विकेट मिळाली. आता दबाव निर्माण झाला. मॅच मध्ये कमबॅक. हर्ष जमदाड यांना पाहतोय माजी सरपंच नामदेव शेठ जमदाड या संघाचे पुरस्कर्ते. दोन्ही पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. मॅच मध्ये विकेट मिळाले. काय झेल टिपलाय. 18-3. सामना सोडायचा नाही. विजय खेचून कोण आणणार महत्वाचा सामना आहे. चला थोडा स्पीडअप करा. 11:12 झालेत. 5 मॅचेस अजूनही हा सामना सोडून आपल्याला कव्हर करायचे. तर सनीबाई कैकाडी यांना आम्ही पाहतोय. नक्कीच आज त्यांचा संघ सुद्धा खेळणार आहे. यानंतर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. अठरा धावा आहेत. गोलंदाज हर्ष. नवीन फलंदाज झालाय प्रल्हाद पाटील. टीम खाडीकडून सामना कोण जिंकेल महत्वाचा सामना आहे. गोलंदाज हर्ष जमदाडे. पुढचा चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न. दबाव निर्माण होते. ऑन साइडला ट्राय करतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे 2 धाव घेण्याची तयारी. इथून 1-1 2-2 धाव खूप महत्वाची असेल आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, लढावं लागेल. आपण जरूर पाहतो हर्ष जमदाडे जिथे विकेट मिळाली. 2 धावेने संघ पुढे सरकेल. तर नामदेव जमदाडे साहेब माजी सरपंच 40+ दमदार खेळाडू आणि त्यांची सुपुत्र आपण पाहतो हर्ष. काय उल्लेखनीय गोलंदाजी केली होती मागच्या 2 मॅच मध्ये. आता दबाव जरूर आहे. समोर आव्हान सुद्धा आहे खालडी टीमचं. 2 बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट. गोलंदाज हर्ष. 2 धावा नक्कीच मिळतील. धावफलक 20 आहे. टार्गेट विजयासाठी 32. हर्षला पाहूया. नेक्स्ट बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल या सिंगल. 1 ने धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स आतापर्यंत पाहिलं तर 21 वर पोहोचला बॅटिंग टीम. प्रांशु मीत 11 आई गावदेवी खाडी. सन्माननीय विद्यमान सरपंच डीबीबाई म्हात्रे बापंजे स्पर्धेतून सांगता घेतात. त्यांचा मनपूर्वक आभार. हर्ष जमदाडेला पाहूया. आतापर्यंत विकेट 2 धावा सिंगल 21 धावा धावफलकावर 3 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस.
समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू आला नाही, दबाव निर्माण करेल, सामना सोडायचा नाही. जरी धावा कमी असल्या, नेहमी म्हटलं जातं व्हेरी स्कोर इज लो आणि क्वालिटी ऑफ क्रिकेट, तेव्हा क्रिकेटचा दर्जा वाढतो आणि कमी धावेंचे सामने हे नेहमी हाय व्होल्टेज असतात. आणि आता या सामन्याचा निकाल का असेल? हर्षला पाहते, विकेट, 2 धावा, सिंगल, 4 चेंडूमध्ये 3 धावा, गुड बॉलिंग, व्हेरी इफेक्टिव्ह बॉलर ठरला. आपण जरूर पाहतोय हर्षला. एकूण धावा 21. लक्ष विद्या मॅचकडे. पुन्हा एकदा गोलंदाज समोर खेळण्यासाठी सज्ज होईल. बॅटिंग टीम खाडीचा अनिकेतला आपण पाहतोय. काय होणार या मॅच मध्ये? साहजिकच सर्वांच्या नजरा या सामन्याकडे. पुढचा चेंडू, गुड बॉलिंग, यष्टीरक्षकाची साथ मिळत नाही. या छोट्या छोट्या चुका खूप महत्वाच्या असतील. का होणार या मॅच मध्ये? उत्सुकता वाढल्या. हर्ष कमालीची गोलंदाजी हाताळतोय. धाव जरूर मिळेल. एक धाव खूप महत्वाची. यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षणाचा साथ खूप महत्वाचा असेल. वाकडी विरुद्ध एका बाजूला खाडिया, सामना सोडायचा नाही. दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न होत असताना षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर हर्षला आपण जरूर पाहतो. 5 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 4 धावा दिल्यात. 22 धावा धावफलकावर, 3 गडी बाद. विनिंग कॅल्क्युलेशन 7 चेंडू 10 धावा. प्रत्येक सामना कमालीचा होतोय, प्रत्येक सामना हाय व्होल्टेज होतोय. 32 धावेसाठी नाकी न आणताना गोलंदाज हर्ष कमबॅक करून देत असताना रमेश पवार आऊची गोलंदाजी. विचार विनिमय होतोय. मार्गदर्शन करताना आऊ एक एंगस्ट गोलंदाज आहे आणि आता मात्र ही लढत चुरशीची असेल. बॅटिंग लाईनअप मध्ये बाद झाला सूरज, सौरभ, केतन, अनिकेत निगुकर, 5 क्रमांकाचा प्रल्हाद. परिस्थिती कशी असू द्या, चल बिचल व्हायचं नाहीये. समोर ठेवला, सुंदर गोलंदाजी. काय गोलंदाजी होते, मात्र यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही. आणि मागच्या चेंडूवर आणि या चेंडूवर ज्या चुका झाल्या त्याचा अभ्यास करावा लागेल. गोलंदाजी आवडली असेल तर हर्षसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. आता 6 चेंडू 9 धावेची गरज. निश्चित स्वरूपात सागर जर विचार केला, गावदेवी क्रिकेट संघ वाकडी क्रिकेट संघाचा या हर्ष जमदाडे या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब आता 40+ ते प्रतिनिधित्व करतात. त्यांचा सुपुत्र या स्पर्धेकरता मनोहर आरिवले विद्यमान सरपंच ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत खानाव यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. सुभाष बोलाडे मालुंगी 5,000 रुपये. एकनाथ फराड खानाव यांच्या वतीने 2100 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. आणि बलिराम भोईर माजी सरपंच खानाव यांच्या वतीने 2100 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आणि आदेश हेअर कटिंग सलून वाकडी आजगर यांचं आगमन झालेलं. आजगर, स्वागत आहे तुमचं. तर तेजस पवार 4थं षटक घेऊन आले. कमालीचं गोलंदाजी राहिली. छोट्या छोट्या चुका खूप महत्वाच्या असतात. क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजावर मात. आणि आता 32 धावेसाठी सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय. गोलंदाज आलाय तेजस पवार. या गोलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे. या मॅचला तो यू टर्न देऊ शकतो. 32चं टार्गेट. धावा झाल्या 23. बॅटिंग करत असताना टीम खाडी 16-11. हर्ष इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी. विजयाचा झेंडा कोण फडकवणार, विजय खेचून कोण आणणार? तेजस पवार आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज अनिकेत. एक आणि स्ट्रायकर एंडला प्रल्हाद आहेत. एक फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल, मात्र एवढं सोपं नसेल. डॉट बॉल, विकेट मॅच मध्ये रंगत निर्माण करेल टीम वाकडीसाठी. चला थोडा स्पीडअप करा. मॅच थोडा लेट चालल्या. मॅनेजमेंट कडून काही सूचना येतात आणि इथे आम्ही वेळेला महत्त्व देतो. टीममेट्सना विनंती करेन थोडं आम्हाला सहकार्य करा. 6 चेंडू आणि 9 धावेची गरज. करूया मरोची लढाई. बघा 32 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकानंतर 18 होत्या. हर्षनं दिल्या 5 आणि आता तेजस पवार. प्रल्हाद आलाय 3 चेंडूमध्ये. त्याचं वैयक्तिक योगदान आपण 3 पाहतो. आणि आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. 6 चेंडू 9 धावा. स्ट्रायकर एंडला प्रल्हाद, गोलंदाज तेजस पवार. पहिला चेंडू खराब. दिलं चोख प्रत्युत्तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि हा आला अफलातून स्ट्रोक. चौकार. तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसाला. न समाज सेवेची कार्याची आवड हैदा.
सचिन दादा मुंडे यांचा आज वाढदिवस बर्थडे सेलिब्रेशन पाहुण्यांच्या शुभ हस्ते उपस्थितीनं आपण पाहतोय वाढदिवसाच्या जल्लोष पाहिला. यस पंचांचा इशारा येतो लवकर या बॅट्समन. यस चेक करूया आपण. चेक करतोय ऑफिशियल आमचे अंपायरचे डिसिजन पेंडिंग. चौकार तर नक्कीच आले. आपण काही वेळानंतर आमचे जरूर मॅनेजमेंटकडून मेसेज मिळतील. तर डिसिजन पेंडिंग. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख तिसरा सामना सुरू. 11:21 झालेत. मी यानंतर पुढच्या संघाने विनंती करेन थोडा स्पीडअप करा. डिसिजन पेंडिंग आणि आमच्या ऑफिशियल अंपायर चेक करतो आपण. अगदी दुसऱ्या अँगलनं चेक केलं. WTC लाईव्ह टीमचा आम्ही हेल्प घेतो आणि यस अंपायर डिसिजन नो बॉल. वेगवेगळ्या अँगलने चेक करत असताना WTC लाईव्ह आणि इथे बेनिफिट मिळाला. 6 मध्ये 9ची गरज. स्क्रीनवर चेक करू शकता आपण. आता स्क्रीनवर चेक करतो आमची सुंदरम डिजिटलची वॅन आहे. तिथे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. लकी ड्रॉ कुपनच्या बाजूला प्रेक्षक आहेत तिथून सर्वांनी बाजूला व्हा अन्यथा आयोजक तिथे पोहोचतील. तिथून उठा सर्वांनी. कुपनच्या बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो आपण तिथून सर्वांनी बाजूला व्हा. मॅच ऑन करा. आमच्या ऑफिशियल अंपायरकडून डिसिजन आला नो बॉल. 6 मध्ये 9ची गरज होती. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी ना. रेडी आहेत. यस धन्यवाद. आता विनिंग कॅल्क्युलेशन आपण पाहूया. 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. एक फटका मॅच मधून आपण पाहतोय जरी मागे पडला मात्र हार मानायची नाही. तेजस पवार डॉट बॉल विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल. इथे गॅप मध्ये खेळतोय फटका सजवलाय आणि मॅच फिनिश. विजयी झाला टीम खाडी. प्लेयर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच देतो आपण. अगदी चांगले प्रयत्न केले होते हर्ष कडून रमेश पवार कडून मात्र एक चुकी